थांबा, जर तुम्ही शेतकरी असाल तर आजचा हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करण्याची चूक अजिबात करू नका, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तब्बल 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून 1 लाख नाही, 2 लाख नाही, तर महाराष्ट्रातील तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. मंत्रिमंडळ यांच्या बैठकीनंतर स्वतः कृषी मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या निधी वाटपाचा कार्यक्रम पार पडणार असून याचा शासन निर्णय लवकरात लवकर जारी होणार आहे. देशभरात पीएम किसान योजना आणि महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना अशा दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. आता या नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहेत. विशेषत म्हणजे 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकत्र मिळून एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले होणार आहेत. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे 4,000 रुपयांचे पैसे वाटप नक्की आजच होणार की उद्या होणार? कोणती अधिकृत तारीख ठरलेली आहे? आणि आता नमो शेतकरी योजना आणि पीएम विम्याचे पैसे नक्की कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहे? ती संपूर्ण जिल्ह्याची यादी आता आपण बघणार आहोत. आलेल्या नवीन अपडेटनुसार डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यात पूर्ण 4,000 रुपयाची रक्कम वर्ग केली जाणार आहे. या डीबीटी प्रक्रियेला आता अधिकृत मान्यता मिळालेली असून सर्व पैसे थेट बँक खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. विशेष म्हणजे हे पैसे वाटप सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी न होता पहिल्या टप्प्यात तब्बल 9 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी सुरू होणार आहेत. जर या 9 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्याही बँक खात्यात डीबीटीद्वारे हे पैसे सर्वात आधी क्रेडिट होतील. राज्य सरकारकडून सर्व मंजुरी मिळालेली असून लाखो शेतकऱ्यांच्या याचा थेट फायदा मिळणार आहे. मग चला आता कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे ते आपण पाहूयात. पैसे नेमके कधी येणार आहेत याबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे. यासोबतच पीक विम्याची तब्बल 17,000 ते 18,000 रुपयांची रक्कम आणि पीक विम्या नुकसान भरपाईचे 15,000 ते 20,000 रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. पण मित्रांनो, यासाठी तुम्हाला 2 अत्यंत महत्त्वाची कामे करावी लागतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तर मिळणारच नाहीत, शिवाय पीएम किसान आणि नुकसान भरपाईचा 1 रुपयाही खात्यात जमा होणार नाही. म्हणून जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे हवे असतील तर ही 2 कामे अनिवार्य आहे. आता ही 2 कामे नेमकी कोणती आहेत? पैसे आज मिळणार की उद्या? आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होणार आहे? हे सर्व आता आपण सविस्तर पाहूयात. त्यामुळे अगदी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आनंदाची बातमी समोरच आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता सर्व पैसे जमा होणार हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार आता डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 2,000 रुपये आणि परत 2,000 रुपये अशा 2 वेळा रकमा दाखवल्या आहेत. याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आता फक्त एकच नाही तर तब्बल 2 हप्ते एकत्र जमा होणार आहेत. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याने सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच काय तर 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत. आणि एवढंच नाही तर तब्बल हे पैसे वाटप झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आणखी 2,000 रुपये सुद्धा या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने ही पूर्ण रक्कम मिळणार आहे. आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. पैसे कधी मिळणार आणि आता खूप उशीर झालेला आहे का असा विचार आता करू नका, कारण आता पैसे वाटपाच्या डीबीटी प्रक्रियेला अधिकृत मान्यता मिळालेली आहे. याचा अर्थ तिकडून एकदा पैसे वाटपाचे बटन दाबताच इकडे थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत सर्व पैसे जमा होऊन खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल डीबीटी म्हणजे काय? तर मित्रांनो, तिकडून सरकारने पैसे वाटपाचे बटन दाबताच नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये अवघे 30 ते 35 मिनिटात थेट बँक खात्यात जमा होऊ शकतात. डीबीटी प्रक्रियेमुळे पैसे जमा व्हायला आता 2 दिवस, 3 दिवस किंवा 4 दिवसाचा उशीर अजिबात होणार नाही. तिकडून जेवढी रक्कम पाठवली जाईल तेवढी संपूर्ण रक्कम अवघ्या अर्ध्या तासात तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांना आता अजिबात चिंता करण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. चला तर मग आता पैसे वाटप नेमके कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होणार आहेत, सर्वात आधी केले जाणार आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे सर्वात आधी पैसे येणार आहेत ते बघूयात. आणि कोणती 2 कामे करावी लागतील
ती पण ही माहिती आता मी तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. 4,000 रुपये खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते. पण मुख्यमंत्री यांनी सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नाही तर नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. आता फक्त नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत, तर PM विम्याची तब्बल 17,000 रुपयांची रक्कम थेट आणि नुकसान भरपाई 13,000 ते 16,000 रुपये सुद्धा थेट DBTद्वारे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. सर्व पैसे एकाच वेळी जमा होणार असल्याचे शेतकरी बांधवांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता ही 2 कामे महत्त्वाची कामे करायची आहे तुम्हाला. पैसे नक्की कधी जमा होणार आणि पहिल्या टप्प्यातील ते 9 जिल्हे कोणते आहे? चला संपूर्ण सविस्तर माहिती आता लगेचच जाणून घेऊया. पीक विमा नुकसान भरपाईचे हे 15,000 ते 20,000 रुपये मिळणार आहेत आणि नमो शेतकरीचे हे 4,000 रुपये आता तुमच्या खात्यावर येणार आहेत. कारण नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटपाला उशीर झाल्यामुळे शेतकरी नाराज झालेले होते. म्हणून शेतकरी नाराज राहू नये यासाठी सरकार नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये देऊन किंवा PM किसानची भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना देणार आहे. यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांना नक्कीच एक मोठा दिलासा मिळणार आहे. मग चला आता हे पैसे वाटप कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी होणार आहेत ते पाहूयात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितलेली आहेत ती माहिती सुद्धा आपण बघणार आहोत. आता फक्त तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे, म्हणजे संपूर्ण माहिती मिळेल. तर बघा, आलेल्या माहितीनुसार अधिकृत यादी आलेली आहे. यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये, 18,000 रुपयांचा पीक विमा आणि नुकसान भरपाईचा पहिला टप्पा वाटप होणार असल्याचे नमूद केले आहे. पहिल्या टप्प्यात 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. जर या 9 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला खात्यात सुद्धा सर्वात आधी पूर्ण पैसे जमा होतील आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी किंवा चिंता करू नका. चला तर आता प्रत्येक जिल्ह्यात कशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहेत आणि ते 9 जिल्हे कोणते आहेत ते सर्वात आधी बघूयात. तालुक्याची आणि जिल्ह्याची यादी आलेली असून पहिला जिल्हा आहे लातूर जिल्हा. जर कोणी लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत. 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये आता कोणत्याही क्षणी खात्यात जमा होणार आहेत. मी पुढे सर्व जिल्ह्यांची नावे सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही ते समजेल. ज्यांच्या जिल्ह्याचे नाव या यादीत असेल त्यांच्या खात्यात सर्वात आधी थेट DBTद्वारे पैसे जमा होणार आहेत. तसेच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कमसुद्धा मिळणार आहे. काहींना 12,000 ते काहींना 13,000 रुपये याप्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होतील. पण नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे करून ठेवणे अनिवार्य आहे, तरच योग्य वेळेवर खात्यात पैसे येणार आहेत. ती 2 कामे नेमकी कोणती आहेत ती माहिती मी तुम्हाला लगेच पुढे दाखवणारच आहे. त्यामुळे आता अगदी लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. चला तर आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे ते पुढील यादीत पाहूयात. नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा होणार आहेत, पण त्यापूर्वी पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत. DBTच्या अंतर्गत लाखो शेतकरी बांधवांना बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे हप्ते आणि पीक विमा नुकसान भरपाई रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 18,000 ते 21,000 रुपये तर काहींच्या खात्यात 14,000 रुपये जमा झालेले आहेत. मागच्या 2-4 दिवसात ज्या शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ती 2 कामे केलेली आहेत त्यांच्या खात्यात पैसे सर्वात आधी जमा झालेले आहेत. जर तुम्ही ती कामे केली नसतील तर आजच करून घ्या, म्हणजे नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि PM किसानचे तुम्हाला विनाअडथळा मिळेल. आता पुढील महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील 14 महसूल मंडळातील 57,604 शेतकऱ्यांची तब्बल 78 कोटी 84 लाख रुपयांच्या पीक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारचा हिस्सा वितरित झाल्यानंतर ही रक्कम थेट DBTद्वारे जमा होत आहे. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला थेट 1 ते 2 दिवसात हे पूर्ण पैसे मिळून जातील, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. चला तर आता नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि PM किसानचे 18,000 ते 20,000 रुपये मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामे कोणती आहेत ती सविस्तर पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चला, थोडा वेळ राहिलेला आहे. आता पाहिलं महत्त्वाचं काम, तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का ते तपासा. नसेल तर आजच करून घ्या. जर तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल आणि बँक खात्याशी जोडलेला नसेल तर नमो शेतकरी योजनेचे DBTद्वारे येणारे 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तिकडून पैसे पाठवल्यानंतर अवघ्या 30 ते 35 मिनिटात DBTद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.
पण आधार बँकला लिंक नसेल तर हे पैसे अडकून राहतील बरं. आता दुसरे महत्त्वाचे काम, तुम्हाला CSC केंद्र म्हणजेच गावातील किंवा शहरातील ई-सेवा केंद्रावर जायचे आहे आणि आपली EKYC पूर्ण करून घ्यायची आहे. EKYC पूर्ण असेल तरच DBTद्वारे येणारे पैसे थेट सर्वात आधी तुमच्या खात्यात जमा होतील. पैसे नक्की कधी जमा होणार आहेत? आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. पहिला टप्पा 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे पैसे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केले जाणार आहेत असा अंदाज आहे. सरकारने अद्याप अधिकृत तारीख घोषित केलेली नाही, पण जशी तारीख अधिकृत जाहीर होईल तशी अपडेट आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवर घेऊन येऊ. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट नक्की करा.